चला तर आपण ब्लाऊज शिकूया. या व्हिडिओमध्ये आज साधा ब्लाऊज कसा शिवायचा हे शिकणार आहोत. तर पहिल्यांदा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची कटिंग शिकलो आहोत. या व्हिडिओमध्ये आज कसा शिवायचा हे शिकणार आहोत. पाठीमागच्या बाजूला आपण जे टक्स आखून घेतलेले आहेत ते पहिल्यांदा आपण टक्स मारून घेणार आहोत या पद्धतीने. प्रत्येक ठिकाणी आपण डबल टिप टाकायची आहे. अशा पद्धतीने आपण डबल टिप टाकून घेऊया. ओके, अशा पद्धतीने आपण टक्स आपण घेतलेले आहेत. नंतर आपल्याला पाठीमागच्या भागाची कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आपण कमरपट्टीसाठी ज्या पट्ट्या काढलेल्या आहेत त्या जोडून घेऊन आपण त्या अशा पद्धतीने आपण पट्टी लावून घेणार आहोत. पट्टी लावताना बॅकचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे. पट्टी उलट्या बाजूने करायची आहे. अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग तयार करणार आहोत. आता याला दाब टिप मारून घ्यायचे. दाब टिप मारताना ही शिलाई मार्जिन आहे ते पट्टीच्या बाजूला आलं पाहिजे आणि पट्टीवर दाब टिप द्यायची आहे. अशा पद्धतीने या पद्धतीने आपण दाब टिप देऊन झाली आहे. तर ह्या बाजूचे काठ आपण 1/2 इंच फोल्ड करून शिलाई मारून घेऊ. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि फोल्ड करून पूर्ण फोल्ड करून मोठी 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे मधूनच. कारण काठाच्या बाजूला आपण हात शिलाई करणार आहोत म्हणून आपण 5 नंबरची शिलाई मारून घेतो मध्यभागी पट्टीच्या मध्यभागावर. मोठी मारायची कारण ते आपल्याला नंतर शिलाई काढून टाकायची आहे. ब्लाऊज काटाला शिलाई केली. अशा पद्धतीने ही पाठीमागची बाजू तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपली काटाची बाजू पाठीमागची बाजू तयार झालेली आहे. आता फ्रंटला पहिल्यांदा ह्या 4 बॉक्स पट्ट्या आहेत. ह्या दोन त्या जोडून घ्यायचे आहेत आपण सरळ बाजूने. अशा पद्धतीनं सरळ बाजूने आपण जोडून घेणार आहोत. जी सरळ बाजू आहे, एक बाजू क्रॉस आहे एक बाजू सरळ आहे. सरळ बाजू करून आपण 1/2 इंच मार्जिन धरून शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला खालच्या बाजूला शिलाई मार्जिन ठेवून त्या बाजूलाच दाबटीप आपल्याला द्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी नंतर दाबटीप कशा पद्धतीने दिली ते. अशा पद्धतीने आपण समोरासमोर बाजू या खालच्या बाजूने या बाजूला दाबटीप दिलेली आहे. अशा पद्धतीने शिलाई मार्जिन पण खालच्या बाजूला आलेला आहे आणि इथे या पद्धतीने आपण दाबटीप दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण दाबटीप दिलेली आहे. चला आता समोरच्या बाजूचे आपण टक्स मारून घेऊया. समोरच्या बाजूने आपण या अशा पद्धतीनं आखून घेतलेले आहेत. तर ते टक्स आपण मारून घेणार आहोत. पहिल्यांदा खालचा टक्स मारून घेऊया.
नंतर साईडचे पाव इंचाचे टक्स मारून घेणार आहोत. जशा आपण लाईन मारलेल्या आहेत तशाच पद्धतीने आपण टक्स मारून घेणार. अशा पद्धतीने टक्स मारायचे आहेत. अशा पद्धतीने आपण टक्स मारून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूचे टक्स मारून घेऊया. प्रत्येक ह्याला तुम्ही डबल टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी सिंगलच टिप मारत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. पण आपण ब्लाऊज शिवताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज लगेच होणार. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचे टक्स आपण करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे आपले टक्स चारही टक्स मारून झालेले आहेत. आपल्याला खालच्या बाजूला काय लावायचं? बॉक्स पट्टी लावायची. बॉक्स पट्टी लावताना जी दाब टीप दिलेली आहे ती खालच्या बाजूला आली पाहिजे. अशा पद्धतीने इथं ठेवायची आणि दाब टीप खालच्या बाजूला आली पाहिजे. आणि 3.5 इंचाचा भाग आहे. एका बाजूला 2.5 इंचाची बॉक्स पट्टी, एका बाजूला 3.5 इंचाची. 3.5 इंचाची आपली गळ्याची खालची बाजू आहे त्या बाजूला आली पाहिजे आणि फिटिंगची बाजू आहे साईडची त्या बाजूला 2.5 इंचाची गेली पाहिजे. दाब टीप दिलेली बाजू खाली आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण अगोदर असं ठेवून घ्यायचं. नंतर मग हा भाग आपल्याला इथं पलटी करून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. याचा असा याची अशी मारताना गळ्याकडच्या बाजूने बटनपट्टीच्या बाजूने इकडे मारायचं आहे. शिल्लक राहिलेली बॉक्स पट्टी सोडून द्यायची. मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपण बॉक्स पट्टी मारून घ्यायची. बॉक्स पट्टी जोडताना तो खालचा 1 इंचाचा टक्स आहे तो पूर्णपणे शिलाईमध्ये आला नाही पाहिजे. थोडा येतो, पाव इंच येतो, पण पूर्णपणे रिकामा राहिला पाहिजे. तर तो टक्स व्यवस्थित होणार आहे. नाहीतर तो आतमध्ये दाबला जातो. असं पुन्हा काय करायचं आपल्याला? ही बॉक्स पट्टीच्या वरती हा वरचा भाग आहे तो फोल्ड करून ठेवायचा असा बॉक्स पट्टीच्या मध्यापर्यंत. ही बॉक्स पट्टी या बॉक्स पट्टीवर टाकायची आहे. खालची बॉक्स पट्टी वरच्या बॉक्स पट्टीवर टाकायची आणि अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण बॉक्स पट्टी शिलाई मारून घेतल्यानंतर आपण ही बाजू अशी बाहेर घ्यायची आहे. अशा पद्धतीने झाली ही बॉक्स पट्टी लावून तयार आहे. दोन्ही बाजूने आतमध्ये जाते बरोबर. राहिलेला भाग कापून टाकायचा आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या पण बाजूला आपण लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा पण भाग असा वरचा फोल्ड करून ही बॉक्स पट्टी यावर टाकायची आहे. नंतर शिलाई मारून घेणार आहोत. बॉक्स पट्टी दोन्ही बरोबर बसल्या पाहिजे. कमी जास्त द्यायच्या नाही, नाहीतर बॉक्स पट्टीला पीळ पडतो. दोन्ही बॉक्स पट्ट्या बरोबरच बसल्या पाहिजे. कारण आपण एकसारखंच कटिंग केलेल्या आहेत दोन्ही बॉक्स पट्ट्या. त्यामुळं झालं आपल्याला अशा पद्धतीनं दुसरी ही बाजू आपली कटिंग करून बॉक्स पट्टी बसवून झाली. आता आपल्याला बटन पट्टी आणि हुक पट्टी आपण लावणार आहोत. तर आपण या बाजूला हुकाची पट्टी म्हणजे आपल्या उजव्या बाजूला हुकाची पट्टी लावायची आहे, डाव्या बाजूला लुकाची पट्टी लावायची आहे. तर आपण अशा पद्धतीने लावणार आहोत. वरूनच लावायचे दोन्ही पट्ट्या. खालची बाजू फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण खालची बाजू पट्टीची फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला हवी तेवढी पट्टी ठेवून बाकीची फोल्ड करून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे. चला आता हे पूर्ण फोल्ड करून टाकायचे आणि काठावर शिलाई मारायची. पूर्ण फोल्ड करून काठावर शिलाई मारायची.
अशा पद्धतीनं आपण फुकाची पट्टी तयार केली आहे. आता लूप पट्टी आपण लावूया. लूप पट्टी लावताना खालच्या बाजूने स्टार्ट करायचं आहे अशा पद्धतीने. पट्ट्या आपण किती इंचाच्या काढलेल्या आहेत हे सगळं आपण कटिंगमध्ये दाखवलं गेलं आहे. पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील ते पुन्हा बघा, तुम्हाला पुढचे व्हिडिओ त्याशिवाय लक्षात येणार नाहीत. म्हणून पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण लूपपट्टी पण तयार करायची आहे. जेवढी पट्टी हवी आहे तेवढी आपण यामध्ये आपल्याला हाताने आई बनवायची आहे. अशा पद्धतीने आपली लूपपट्टी पण तयार झाली आहे. चला आता पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडून घेऊया. शोल्डर पट्टीच्या इथे हा भाग सरळ ठेवायचा आहे आणि हा भाग गळ्याची बाजू आतमध्ये आणि उलटी बाजू ठेवायची. असं या पद्धतीने आपण शोल्डर पट्टी जोडून घेऊया. शोल्डर पट्टीच्या बाजूने 5 इंच शिलाई करून अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूची आपण शोल्डर पट्टी जोडून घेऊया. झालं. आता बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना ही पाठीमागची बाजू आहे, ही पुढची बाजू आहे. बाही जोडताना ही खोलगट बाजू आहे, ही पुढची बाजू आहे. फुगीर बाजू आहे ते पाठीमागची बाजू आहे. तर आपल्याला हा सेंटर आहे, कट केलेला सेंटर आहे मध्यावरचा. सेंटरला हा इथे सेंटरला सेंटर जोडायचा आहे आणि फुगीर बाजू पाठीमागे जोडायची आहे आणि खोलगट बाजू अशा पद्धतीने. सेंटरला सेंटर, पाठीमागची बाजू फुगीर बाजू पाठीमागं आणि खोलगट बाजू बाहीची आहे ती पुढच्या बाजूला. अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला बाहीला इथे थोडंसं कापड कमी होते ते आपण जॉईन करून घेऊया. म्हणजे अशा पद्धतीने आपण अगोदर जॉईन मारून घेऊया. दोन्ही बाजूला जॉईंट टाकून घ्यायचे आहे. आपण अशा पद्धतीने जॉईंट करून झाला आहे. दुसऱ्या पण बाजूला पण जॉईंट टाकून घेऊया. जॉईंट टाकताना ही लक्ष द्यायचं की उलट सुलट एकाच बाजूचे होऊ नये. नाहीतर काय दोन्ही बाजू एक बाहीची दोन्ही एकाच बाजू मग ते बघूनच जॉईंट टाकायचं आहे. नाही तर प्रॉब्लेम होणार. जॉईंट थोडासाच लागणार आहे पण तो मागणं गरजेचं आहे.
पद्धतीने आपण ड्रॉईंग टाकून घ्यायची. ती सरळ कटिंग करून घ्यायची आहे. चला आता आपण बाही जोडून घेऊया. खोलगट बाजू पुढच्या बाजूला, सेंटरला सेंटर आणि बॅकची बाजूला फुगीर बाजू, अशा पद्धतीने आपण बाही जोडून घेणार आहोत. माझी शिवण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत खूप ओल्ड फॅशन जुन्या पद्धतीची आहे, पण खूप सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीची आहे. किचकट नाही, अगदी कोणत्याही महिलेला लक्षात येईल. म्हणजे कोणाला जर शिकायची इच्छा असेल तर ते पटकन लक्षात येण्यासाठी फक्त प्रत्येक वेळेला तुम्ही बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही अर्धवट माहिती काही कामाची नसते, त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. अशा पद्धतीने बाही आपली एका बाजूची जोडून झाली आहे, तर दुसऱ्या बाजूची जोडूया. आता दुसऱ्या बाजूची बाही आपण जोडून घेऊया. तशाच पद्धतीने जोडायची आहे. बॅकची बाजू बॅकला, फ्रंटची बाजू फ्रंटला, सेंटरला सेंटर, या पद्धतीने आपण जोडणार आहोत. अशा पद्धतीने आता खालच्या बाजूने जर काटाची बाजू असेल या बाजूला तर फोल्ड करायची गरज नाही. माझी आता काटाची बाजू नाही म्हणून 5 इंच आपण पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचं. असं काट असतील तर करायची गरज नाही, काट नसतील तर करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आता मोठी टीप मारून घ्यायची. मधून काटाच्या बाजूला काय करायचं आपल्याला, हात शिलाई करायची. 1 इंच आपण खाली घेतलेला आहे ना पट्टी, 1 इंचाची, ती फोल्ड करायची आहे. 1 इंचाची पट्टी आपण फोल्ड करून मधून मोठी टीप मारून घ्यायची आहे. 1 इंच आपण फोल्ड करून घेतली आहे पट्टी बाहीची. तसंच आपण बाजूला पण करणार आहोत. पहिल्यांदा 5 इंच फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने 5 इंच फोल्ड करून घेऊन परत 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तर आता आपल्याला गळीची पट्टी लावून घ्यायची आहे. गळीची पट्टी लावलेला आपण ह्या 1 इंचाच्या सरळ पट्ट्या काढलेल्या आहेत, त्याला आपण अगोदर जोडून घेणार आहोत. ह्या पट्ट्या आपण एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत अगोदर. अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने आपण ही सरळ ठेवायची, त्याच्यावर ही पट्टी ठेवायची आणि शिलाई मारायची. अशा पद्धतीने
आपण पट्ट्या सगळ्या जोडून घेणार आहोत. ओके, अशा पद्धतीने आपण पट्ट्या सगळ्या जोडून घेतल्या. तर एका बाजूला आपण पाव इंच फोल्ड करून घेणार आहोत. उलट्या बाजूने पट्टीच्या उलट्या बाजूला आपण पाव इंच फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पाव इंच फोल्ड करून घेणार आहोत. आपली पट्टी पाव इंच फोल्ड करून झाली आहे. आता आपण लावणार आहोत. लावताना आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे. आपली पट्टी आहे ती सरळ कपड्यातून कट केलेली आहे. ही आपली गळ्याची बाजू आहे. तर गळ्याला ना आपल्याला पाठीमागच्या बाजूला वळण कुठे इथे वळण आहे. तर पहिल्यांदा इथे सेंटरला 1 खूण आणि 1-1.5 इंचाच्या अंतराने या बाजूला 3 खुणा करायच्या आणि या बाजूला 3, असं टोटल पाठीमागे 7. इथं सरळ बाजू आहे. सरळ बाजूला आपल्याला पट्टी आपल्याला हे करे आपल्याला इथं वळवायची पट्टी. वळवण्यासाठी आपल्याला काय टाकावं लागणार आहे? प्लेटा टाकावं लागणार. तर आपल्याला इथं खुणा केल्यात या पद्धतीनं मध्ये एक टाकायची आणि इकडे 1-1.5 इंचाच्या अंतराने गळीची रुंदी कशी असेल त्यावरून ठरवायची. इकडे 3 टाकायच्या, या बाजूला 3 टाकायच्या आणि फ्रंटच्या बाजूला इथे पण 1-1.5 इंचाच्या अंतराने 3 टाकायच्या आणि या पण बाजूला आपण 3 टाकणार आहोत. अशा पद्धतीने 3 टाकणार आहोत. तर इथे आपण जिथे खुणा केल्या तिथे आपण प्लेटा टाकणार. सरळ बाजूला प्लेटांची काहीही गरज नाही. म्हणून आपण आता मी दाखवते त्या पद्धतीने आपण हे सरळ बाजू ठेवली आहे ब्लाऊजची आणि पट्टी आपण धरणार उलटी. पहिल्यांदा थोडीशी फोल्ड करून घ्यायची अशी या पद्धतीने आणि स्टार्ट करायचं. अशा पद्धतीने आपण जिथे जिथे आपण खूण केली आहे तिथं अशी प्लेट टाकून घ्यायची. या पद्धतीने आपण प्लेट टाकणार आहोत. जिथे खूण केली तिथं आपण प्लेट टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण प्लेटा टाकणार. जिथे नाही तिथे सरळ पट्टी आपण पाव इंचाचं मार्जिन धरून सरळ पट्टी आपण जोडणार आहोत पूर्ण. तिथं प्लेटची काहीही गरज नाही. जिथं प्लेट आहे, जिथं खूण आहे तिथं प्लेट टाकायची. अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले पण एवढं टिपमध्ये कोणही दाखवत नाही याची मला खात्री आहे. पण मी संपूर्ण तुम्हाला सविस्तरमध्ये मला दाखवत आहे. इथे आपल्याला प्लेट टाकायची आहे पण कापड थोडंसं त्याला कमी पडले आहे. पहिल्यांदा आपण जॉईंट टाकून घेऊया. जॉईंट टाकून घेतला आहे असा. जिथे जिथे प्लेट आहे तिथं या पद्धतीने लास्टला फोल्ड करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं. तर पूर्ण पट्टीला आपण कट मारून घेणार आहोत. पूर्ण पट्टीला कट मारताना पण असे तिरकी कट मारायचे आहेत. अशा पद्धतीने तिरकी कट मारायचे आहेत. कात्रीने मारून घेते पटपट. असे तिरकी कट मारून घ्यायचे. अशा पद्धतीने जेणेकरून पट्टी आपली व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीनं
कट मारून घ्यायचे, त्याला नॉच पण म्हणतात, नॉच मारून घ्यायचे, नवीन शब्द आमच्याकडे कट मारणे. आता मार्जिन याच बाजूला ठेवायचं शिलाईचं आणि पट्टी याच्यावर ठेवायची अशा पद्धतीने आणि या पट्टीवर आपल्याला ताप टिप द्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने आपण पूर्ण पट्टीला आपण दाब टिप देऊन घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने फोल्ड करून मोठी टिप मारून घ्यायची. मोठी म्हणजे 5 नंबरची टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने मध्यावरच घ्यायचे, काटाला नाही. काटाला आपल्याला काय करायचं आहे, आज शिलाई करायची आहे. मग पट्टीच्या मध्यावरच आपण अशी मोठी टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गळपट्टी पूर्ण लावून झालेली आहे. अशा पद्धतीने आपण पट्टी पूर्ण लावून झालेली आहे. काटाच्या बाजूला पुन्हा आपण काय करणार आहोत, हात शिलाई करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झाला. ओके, गळ्याची पट्टी आपण लावून तयार आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला फिटिंग करायची. फिटिंग करायला अगोदर बाहीची बाजू बाहीकडे टाकायची, ही इथे टाकायची अशी. अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं. पहिल्यांदा सरळ बाजूने जोडायचं, सुलट बाजूने. पहिल्यांदा आपण सरळ बाजूने जोडायचं. पहिल्यांदा सरळ बाजूने जोडायचं आहे. मुंड्यामध्ये मुंड्याचा भाग बरोबर जोडायचा आहे. असं. आणि बाहीच्या बाजूला बाही जोडायची. बाही नंतर आपण उलट्या बाजूने आपण हे घेऊन उलट्या बाजूने आपण शिलाई मारणार आहोत. पहिल्यांदा आपण सरळ बाजूने मारतो, नंतर उलट्या बाजूने मारणार आहोत. म्हणजे काट काय होतात, आतमध्ये जातात. त्याचा फायदा हा होतो, धागे निघत नाही. त्यासाठी आपण पहिल्यांदा सरळ बाजूने मारली, परत उलट्या बाजूने मारली. अशा पद्धतीने आपले काट आतमध्ये गेले. या पण बाजूला पण असंच करणार आहोत. अशाच पद्धतीने याही बाजूला करायचं आहे. अशा पद्धतीनं याही बाजूला पण पहिल्यांदा सरळ बाजूने, आता उलट्या बाजूने शिलाई मारून
घेऊया. अशा तऱ्हेने चला, आता आपल्याला कमरेची बाजू मोजून घ्यायची. कमरेची बाजू मोजून घ्यायची अशा पद्धतीने किती आहे. आपल्याला ही पट्टी वाडीपट्टीचं माप पकडायचं नाही, सोडून द्यायचं. 32 आहे. किती आहे? 32. तर आपल्याला 30ची कमर करायची. आपल्याला किती करायची? 30ची आहे. किती? रेडीमेड 32. तर आपल्याला 2 इंच कमी करायचे. 2 इंच कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही बाजूला 1-1 इंच कमी करायचं. ह्या बाजूला 1 इंच, ह्या बाजूला 1 इंच. या बाजूला 1 इंच करताना आपण असं फोल्ड करून धरणार आहे. म्हणून आपण 1चे पण निम्म करणार, म्हणजे अर्धा इंच आपण धरणार. म्हणजे या बाजूला अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच, असं 1 इंच आपलं कमी होणार आहे. म्हणून आपण इथे अर्धा इंच या शिलाईपासून, ही शिलाई मारली तर शिलाईपासून पुढे धरणार आहोत. शिलाईपासून पुढं अर्धा इंच, म्हणजे इथे 1 इंच होईल कमी. मुंड्याचं माप घेताना खांद्यावरच्या शिलाईपासून, शोल्डरच्या शिलाईपासून काकीतल्या शिलाईपर्यंत असं माप घ्यायचं आहे. मुंडा माझा 8 आहे, तर या मुंड्याचं माप आपण 8 असं या पद्धतीनं टाकणार आहोत. खेचून धरायचं नाही, असं सरळ पट्टे शोल्डरच्या शिलाईपासून इथे ठेवायचं आहे. आणि इथे दंडगेराचं माप टाकणार आहोत. दंडगेर माझं 6 आहे, तर इथून बरोबर इथे 6 इंच माप टाकणार आहोत अशा पद्धतीने. तर आता हे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली शिलाई मारून झाली. तसंच या बाजूला पण आपण माप घेणार आहोत. खाली कंबर घेर आपले अर्धा इंच घ्यायचं आहे. जसं तुमचं फिटिंगचं मार्जिन आहे, समजा 4 इंच राहिले तुमचं, कंबर घेर आहे तुमची 34 आणि ही ब्लाऊजचे माप भरते 40, तर आपलं 4 इंच असेल तर 4 इंच दोन्ही बाजूला 2-2 इंच फिटिंग करायचं आहे. तर 2-2 इंच फिटिंग करण्यासाठी आपल्याला 1-1 इंच पकडायचं आहे, म्हणजे 2-2 इंच बरोबर. कारण घडीमध्ये येणार आहे म्हणून असं 1 इंच आपल्याला कमरेला फिटिंग करावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपण फिटिंग करणार आहोत. प्रत्येकाला वेगवेगळं माप येणार आहे. ज्या ब्लाऊजची जशी कमर घेर असेल त्या पद्धतीनं. त्याला आपण ब्लाऊज माप टाकताना छातीच्या मापावरून टाकत असतो. कमर घेराचं माप आपण त्यामध्ये घेत नाही. म्हणून कमर घेराचं माप आपल्याला ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला काढावं लागतं. मुंड्याचं माप जे आहे रेडीमेड, वाढवून नाही, ते रेडीमेड आहे. 7.5, 8 काय असेल ते तिथे शोल्डरच्या शिलाईपासून काकीतल्या शिलाईपर्यंत माप घेऊन ते टाकायचं आहे. दंडगेराचं माप पण जे आहे ते आपण इथून इथे टाकायचं आहे आणि फिटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज रेडीमेड झालेला आहे, तयार झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपण फोटोचं पूर्ण ब्लाऊज कटिंग करण्यापासून शिवायचं कसं हे पण आपण बघितले आहे. व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मेन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, जरूर तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि काही तुम्हाला त्रुटी वाटत असतील तर त्याही सांगा, जेणेकरून मला त्यात सुधारणा करता येईल. मला माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करते. परंतु तरीसुद्धा म्हणजे तुम्हाला काय आवडत नाही आणि काय आवडतं हे तुम्ही मला आवर्जून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवर येतील पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला कोणताही एक भाग चुकणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजचं शिलाई पूर्ण केलेली आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.